नमस्कार मित्रांनो, मी रुपेश पंधुरकर स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनल कोकण कॅनल्स वरती. मित्रांनो, जेव्हा देशात कोणतीही खाजगी वाहतूक व्यवस्था नव्हती तेव्हा महाराष्ट्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सर्वसामान्य माणसाला कोण घेऊन जात होतं तर ती होती आपली लाडकी परी म्हणजेच एस टी बस. एस टी म्हणजे एक लोखंडाची गाडी नाही तर ती एक भावना आहे. नोकरीसाठी शहरात येणाऱ्या तरुणाला सावरणारी लाल परी. गावातील जत्रा असो किंवा दुःखद प्रसंग, गावकरी नेहमीच म्हणतात काही काळजी करू नका, एस टी येईलच. हा जो विश्वास आहे तो जगातील कुठलीही लक्झरी कार विकत घेऊ शकत नाही. मित्रांनो, गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस टी हे वाक्य लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण तुम्हाला माहिती आहे का, या अखंड धावणाऱ्या एस टी गाड्याचे मुख्य केंद्र म्हणजेच आपला एस टी डेपो. आपली लालपरी जेवढी इम्पॉर्टंट आहे त्याचप्रमाणे एस टी डेपोही तेवढाच महत्त्वाचा आहे. एस टी डेपो हा केवळ वाहतुकीचं केंद्र नाही तर तो एक आर्थिक कणा आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलोय जिथून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये महिला आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत आणि लहान मुलंही आहेत. सध्या मी उभा आहे ठाणे रेल्वे स्टेशन जवळील ठाणे एस टी डेपोमध्ये. पण इथे आल्यावरती जे तुम्हाला दृश्य दिसेल ते तुम्हाला थक्क करतील. हे पहा, यांना रस्ता म्हणावं की खड्ड्यांचं तळं. प्रशासनाच्या डोळ्यात अंजली घालणारा हा ग्राउंड रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पहा. ठाणे एस टी डेपोच्या आतील रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. बस जेव्हा जेव्हा खड्ड्यातून जाते प्रवाशांच्या कंबर आणि पाठमोडीचे हाल होतात. विचार करा, जे वयोवृद्ध किंवा आधीच आजारी असतील त्यांच्यासाठी हा प्रवास किती वेदनादायी असेल. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे याकडे का दुर्लक्ष होत आहे? या खड्ड्यांमुळे फक्त प्रवाशांचेच नाही तर गाडीचंही तेवढंच नुकसान होत आहे. वाडा आणि विरार या बसस्टॉपच्या अगदी मागे पहा, एक भले मोठे झाड अनेक दिवसापासून इथे पडले आहे. या झाडाच्यामुळे इकडील प्रवाशांना बस स्थानकामध्ये उभं राहता येत नाही आणि हा एक गंभीर प्रश्न आहे. भिवंडी साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या प्रवाशांना तर बसस्टॉपच नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारे त्यांना लाईनीमध्ये उभं राहावं लागत आहे. खरोखर डोळ्यांना विश्वास होत नाही आहे की हा ठाणे एस टी डेपोमधील वेटिंग रूम आहे. साधा एक फॅनही नसल्यामुळे लोकांना हवेसाठी अशा प्रकारे बाहेर बसावं लागत आहे. गेल्या मे महिन्यात आम्ही आमच्या गावी सिंधुदुर्गात गेलो होतो. 3 तालुक्यामध्ये प्रवास करताना मालवण, कुडाळ आणि कणकवली या तिन्ही स्थानकामध्ये जी सुव्यवस्था होती हे पाहून वाटलं की ठाणे स्थानकाची ही दुर्दशा का? निवडणुकीच्या तोंडावरती तात्पुरती डागडुजी केली जाते, पण शाश्वत उपाययोजना कधी सुरू होणार? मित्रांनो, जे मंत्री संपूर्ण महाराष्ट्राच्या लालपरीचा कारभार सांभाळतात त्यांच्या एका आदेशावर एस टी महामंडळाची चाके फिरतात ते राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः ठाण्याचे आमदार आहेत. मंत्री ठाण्याचे, मग ठाणे एस टी डेपोची दुर्व्यवस्था का? मित्रांनो, प्रताप सरनाईक यांच्या कामाचा गाडा खूप मोठा आहे. एस टी टिकवायची असेल तर कर्मचारी सुखी असायला हवा, हे त्यांचे उद्गार प्रेरणादायी आहेत. मंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर एस टीचा तोटा कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना प्रवास सुखकर करण्यासाठी अनेक धाडसी पाऊल त्यांनी उचलले आहे. आमच्या चॅनलमार्फत त्यांना विनंती आहे की या समस्यांकडे लक्ष द्यावे आणि एक अत्याधुनिक सोयी असलेलं नवीन स्थानक उभारण्यात यावं. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून एस टी महामंडळ आणि स्थानिक प्रशासनाला जाग येईल आणि ठाण्यातील लोकांना एक सुविधा असलेलं स्थानक आणि डेपो पूर्णपणे भेटेल. नमस्कार.
आहे